नमस्कार मित्रांनो, हा आहे पार्ट 2 क्रिसमस डेकोरेशनचा। हे आपण बघताय ते मोठे मोठे प्लांट्स असतात हॉटेलमध्ये, त्याचा हे प्लांटर आहे। हे प्लांटर घेतलं, त्याच्यावर झाडांच्या मोठ्या मोठ्या ज्या फांद्या असतात सुकलेल्या त्या घेतलेल्या, ते व्यवस्थित आपण तिथे फिक्स केलेलं आहे पेपर्सच्या मदतीने किंवा खाली एखादी कुंडी ठेवून, आणि त्याच्यावर इंजिनिअरिंगच्या मदतीने लाइटिंग सोडलेली आहे, लॅम्प्स लावलेले आहेत। छोटे छोटे क्रिसमस डेकोरेशनचे आयटम्स आहेत, बॉल्स आहेत, रेड कलर, गोल्डन कलर, सिल्वर कलर, क्रिसमसचे छोटे छोटे सॉक्स आहेत, छोटे छोटे सॅन्टा आहेत। हे आपण सगळं तिथे लावून अशा प्रकारे सुंदर प्रकारे सजवले आहेत। तर असं एखादं मोठं असं आपण रेडी करू शकतो, ते आपण आपल्या गार्डन एरियामध्ये लावू शकतो, जेणेकरून ते खूप सुंदर दिसेल, किंवा एखाद्या रेस्टॉरंटच्या कॉर्नरमध्येही लावू शकतो। हे क्रिसमसमध्ये दिसायला खूपच सुंदर दिसतं। तर पिक्चरमध्ये दिसेल अशा प्रकारे हे रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यामध्ये आम्ही ठेवलं आहे, आणि खूप सुंदर दिसतं। खाली बेसमध्ये पण तुम्ही थोड्याशा फेरी लाईट सोडू शकता, त्याचा देखील इफेक्ट छान दिसतो। तुमचं गार्डन हॉटेल असेल किंवा ओपन एरियामध्ये तुम्ही बँक्वेट फंक्शन घेत असाल, तिथे एका कोपऱ्यात ठेवू शकता। हे जिंजर हाऊस आहे, पहिल्या पार्ट 1मध्ये जसं सांगितलं, हे शेफ आपल्याला बनवून देतात आणि आपण क्रिसमस ट्रीच्या बाजूला ठेवू शकतो। ते सिक्युअर करण्यासाठी आपल्याला बॅरिकेड्स लावायचे असतात। क्रिसमस ट्रीच्या खाली आपण सॅन्टा ठेवू शकतो, आणि हे गिफ्ट्स जे आपण रेडी करतो ते आपण ठेवायचे असतात। क्रिसमस ट्रीचं जे बेस आहे त्याच्यात स्टिक्स दिसतात, ते कवर करायला आपण एखादी FNBची फ्रिल घेऊ शकतो आणि त्याला ते कवर करू शकतो। तर हा पूर्ण लुक आहे। क्रिसमस ट्री आहे एका बाजूला, आणि एका बाजूला जिंजर हाऊस आहे, आणि लाइटिंग सोडलेली आहे। कोणी तिथे काही खराब करू नये, काही डिस्टर्बन्स नको म्हणून आपण बॅरिकेड्स लावले आहेत। तुम्ही वरती इथे बघत असाल तर ही वृत्त आहे, हे रिसेप्शन काउंटरच्या पुढे ठेवलं आहे। हा स्नोमॅन आहे जो इन हाऊस बनवलेला आहे स्टाफच्या मदतीने। पेपर डिस्पोजेबल ग्लास घेतलेले आहेत, ते एकमेकांना चिटकवलेले आहेत, डोळे बनवले आहेत, आणि आतमध्ये इंजिनिअरिंगने लाईट सोडलेली आहे। तर अशा प्रकारे स्नोमॅन बनवलं आहे। हे बारचं पिक्चर आहे, वरती बघत असाल बारमध्ये असं एक लेआउट असतं, वरती सगळ्या बॉटल्स ठेवलेल्या असतात डिस्प्लेमध्ये। ते आपण क्रिसमस मध्ये सजवण्यासाठी आपण आपल्या क्रिसमसची जी कॅप आहे सॅन्टा कॅप, त्याचा वापर करू शकतो। वरती बघत असाल तर अशा प्रकारे आपण कपिंगमध्ये इन हाऊस टेलर असतो, त्या टेलरला आपण क्रिसमस कॅप देऊन अशा प्रकारे बनवू शकतो। जे क्रिसमस कॅपच्या वरचा आहे तो पोर्शन कट करून बॉटलचं जे नेक आहे त्याला बरोबर स्टिच करू शकतो, आणि उरलेली कॅप आहे ती आपण बॉटलला अशा प्रकारे लावू शकतो। तर हे आपण टेलरच्या मदतीनेच करू शकतो, आणि हे करायला अगदी इझी आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे। एका क्रिसमस कॅपमधनं तुम्ही एक बॉटल ठेवू शकता, आणि खाली जे उरलेलं आहे त्याच्यातनं अजून 2-3 बॉटल कवर करू शकता। तर अशा प्रकारे आपण करू शकतो। ह्याच्यामध्ये टेलरची खूप मदत होते। साईडला बघाल तर बारमध्ये जे ग्लासेस असतात त्याच्या ग्लासेसमध्ये आपण सॉल्ट ठेवलं आहे, वरती क्रिसमस ट्री आणि एक सॅन्टा ठेवला आहे। तर अशा प्रकारे आपण बार सजवू शकतो, आणि दुसऱ्या ग्लासेसमध्येही अशा प्रकारचा रेनडियर ठेवू शकतो, सॉल्ट ठेवू शकतो स्नोचा इफेक्ट यायला, आणि मस्तपैकी असं सजवू शकतो। हे अगदी कमी वेळात होणारं डेकोरेशन आहे, आणि खूपच स्वस्तामध्ये मस्त डेकोरेशन होऊन जातं। क्रिसमस ट्रीवर आपण अशा प्रकारे कॉटन घेऊन लावू शकतो, ज्याच्याकरून आपल्याला स्नो इफेक्ट क्रिएट करता येतो। आपण जेव्हा बाहेरून क्रिसमस ट्री आणतो तो पूर्ण ग्रीन असतो, पण मध्ये मध्ये आपण असाच कापूस जो आपला सर्जिकल कॉटन बाहेर विकत मिळतो तो असा लावून आपण मस्तपैकी स्नो इफेक्ट करू शकतो। सॅन्टा एक विकत घेऊ शकतो आणि क्रिसमस ट्रीच्या बाजूला लावू शकतो। आणि इथे बघत असाल हे क्रिसमस ट्री किती सुंदर प्रकारे आपण सजवलेलं आहे छोट्या छोट्या निकनॅक आयटमने। आणि इथे पण सेमच आहे, छोटे छोटे सॅन्टाचे फेसेस मिळतात, तेही आपण क्रिसमस ट्रीवर लावू शकतो, आणि लाइटिंग सोडू शकतो, फेरी लाईट टाकू शकतो, खाली वृत्त ठेवायची। क्रिसमस डेकोरेशन करून झाल्यावर ते जेव्हा आपण उतरवतो तेव्हा सांभाळून त्याला उतरवायचं असतं। मोठ्या मोठ्या गार्बेज बॅगमध्ये किंवा स्टोअर करायचे वेगवेगळे बॉक्सेस मिळतात, त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित स्टोअर करायचं असतं, आणि हाऊसकीपिंग स्टोअरमध्ये ते व्यवस्थित नेमिंग करून लिहायचं असतं, म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ते सेमच्या सेम आपल्याला वापरता येतील। प्रत्येक गोष्टीची आपण क्वांटिटी लिहून एक पूर्ण व्यवस्थित रेकॉर्ड तयार करायला पाहिजे। वृत्त आपल्याकडे 5 नंबर आहेत, क्रिसमस ट्री 1 नंबर, सॅन्टाचे कॉस्ट्यूम इतके आहेत, निकनॅक आयटम एवढे आहेत, ह्याची एक व्यवस्थित लिस्ट करून आपण आपल्या कम्प्युटरमध्ये स्टोअर करायची, आणि आपण आपल्या सुपरवायझरला, एखाद्या सिनियर रूम अटेंडंटला याच्याबद्दल व्यवस्थित माहिती द्यायची, जेणेकरून जर जे क्रिसमस डेकोरेशन करणारे जे पर्टिक्युलर स्टाफ आहे ते नसतील तर दुसऱ्या लोकांनाही ते इझी होईल
काढणं आणि ते व्यवस्थित लावणं. तर हे काही आयडियाज आहेत क्रिसमस डेकोरेशनच्या, आणि जे आपण फिशबुल ग्लासमध्ये बनवलेले आहेत विथ द हेल्प ऑफ सॉल्ट. गेस्ट एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी म्हणून आपण एक गोष्ट करू शकतो. आपल्याकडे क्रिसमस सॉक्स असतात. सॅन्टा जसं गिफ्ट देऊन जातो 24च्या नाईटला, तसं आपण सॅन्टा सॉक्समध्ये एखादी गिफ्ट भरू शकतो आणि गेस्टच्या डोरच्या बाहेर आपण ते लटकवू शकतो. अदरवाईज आपण गेस्टच्या रूममध्ये ठेवू शकतो. जे काही इनहाऊस गेस्ट 24th नाईट आणि 25th मॉर्निंगमध्ये आपल्या हॉटेलमध्ये इनहाऊस असणार आहेत, ह्याच्यामध्ये आपण शेफची मदत घेऊ शकतो. इनहाऊस फ्रेशली मेड चॉकलेट्स त्या बॉक्समध्ये आपण घालू शकतो किंवा आपण सॉक्समध्ये घालू शकतो आणि गेस्टला देऊ शकतो. याबरोबर एखादी हँड रायटेड नोट लिहिली, क्रिसमस बेस्ट विशेस जर आपण गेस्टला दिलं, गेस्टचं नाव ते व्यवस्थित दिलं, तर गेस्टला ते खूपच आवडतं आणि ते खूप खुश होतात. दुसरं डेकोरेशनसाठी आपण जे काही हॉटेलच्या साईडमध्ये ग्लासेस असतात किंवा रेस्टॉरंटच्या ओपनिंगमध्ये जे ग्लासेस असतात त्याच्यावर आपण ग्लास पेंटिंग करू शकतो. ग्लास पेंटिंग करणारे लोक आपल्याला सहज आपल्या शहरामध्ये सापडतात. ते सुंदर प्रकारे ग्लास पेंटिंग करवतात. त्यांना आपण 1 महिना आधी अप्रोच करायला पाहिजे, त्यांचं कोटेशन घेऊन अप्रूव्ह करायला पाहिजे, त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करायला पाहिजे. क्रिसमसच्या 10 दिवस आधी आपण असे ग्लास पेंटिंग करून घेऊ शकतो. त्याच्यामध्ये ते एक फेरी बनवतात, सॅन्टा बनवतात, मेरी क्रिसमस लिहितात, गिफ्ट्स बनवतात, आपलं एक क्रिसमस ट्री बनवून देतात. आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला व्यवस्थित छानपैकी बनवतात. ते पूर्ण ग्लास पेंटिंग बनवून घ्यायला ॲटलिस्ट त्यांना एक पूर्ण दिवसाचा टाईम लागतो. तो तसा त्यांना आपण टाईम देऊन त्यांना व्यवस्थित जागा अवेलेबल करून देणं हे आपलं काम आहे. बाकी मटेरियल आणणं आणि ग्लास पेंटिंग व्यवस्थित करणं हे ते छानपैकी करतात. आणि क्रिसमस झाल्यानंतर, न्यू इयर झाल्यानंतर आपण 3rd 4th जानेवारीला ते पूर्णपणे रिमूव्ह करू शकतो. तर इथे तुम्ही बघाल हे मस्तपैकी ग्लास पेंटिंग केलेलं आहे आणि पूर्णपणे क्रिसमस वाईब मस्तपैकी तयार होतं आणि खूप दिसायला छान वाटतं. क्रिसमस डेकोरेशन पूर्ण झाल्यावर, इतकी मेहनत केल्यावर, आपण आपल्या टीम मेंबर्सला घेऊन क्रिसमस ट्रीच्या समोर एखादा फोटो क्लिक करणं तर बनतं आहे. त्यांनाही खूप छान वाटतं, मोटिवेटेड फील होतं आणि ते पुन्हा नवीन वर्षी मस्तपैकी जोमाने काम करायला लागतात. एखादं ग्रीटिंग कार्ड, न्यू इयरचे ग्रीटिंग कार्ड आपण एक्सचेंज करू शकतो. आणि त्याचबरोबर आपण एक सॅन्टा क्लॉजचा पोशाख विकत घेऊ शकतो मार्केटमधनं. आणि जे काही आपले स्टाफ मेंबर आहेत विलिंगली, जे हेल्दी आहेत, त्यांना आपण सॅन्टा क्लॉज बनण्याचं रिक्वेस्ट करू शकतो आणि सॅन्टा क्लॉजचं गेटअप करून आपण त्यांना लॉबीमध्ये फिरायला सांगू शकतो 24च्या इव्हनिंगमध्ये किंवा 24th मिडनाईट असतं जेव्हा कॅरल सिंगिंग होतं तेव्हाही आपण त्यांना सांगू शकतो. आणि त्यांच्याकडे आपण चॉकलेट्स देऊ शकतो, गुडी बॅग्स देऊ शकतो. जे लहान मुलं आहेत, मोठी माणसं आहेत, त्यांना आपण चॉकलेट डिस्ट्रीब्यूट करू शकतो या सॅन्टाच्या हस्ते. आणि हातामध्ये एक मोठीशी बेल देऊ शकतो, त्याच्यावर ते बेल करून पूर्ण हॉटेलमध्ये, लॉबीमध्ये, रेस्टॉरंटमध्ये फिरू शकता किंवा आपण ही गोष्ट हायरही करू शकतो. 24th इव्हनिंगला असं सॅन्टाचे कपडे घालून चॉकलेट्स डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी पणही आपल्याला बाहेर लोक मिळू शकतात. आपण त्यांना हायर करायला पाहिजे. आणि कॅरल सिंगिंगही आपण त्या दिवशी करू शकतो इव्हनिंगमध्ये आपल्या लॉबीमध्ये, जेणेकरून गेस्ट खूप खुश होतील आणि एक खूप सुंदर वाईब क्रिएट होईल. अशीच व्हिडिओ आपण पुन्हा पण बघत राहू. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग अँड बाय.